निर्णय असा घेतला की ठीक आहे, कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण शब्द दिलाय। आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे? शेवटचा दिवस आहे, पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज, या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल। आणि त्यामुळे कर्जमाफी करणं हे या उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार। अध्यक्षांच्या बाबतीत बोललं जातं नेहमीच, आपली सुरुवातच होती शेतकरी सुखी तर सगळं सुखी, पण आत्महत्या किती झाल्यात? आत्महत्या थांबतात का थांबत नाहीत ह्याचा विचार कधी केलाय का? हजारो शेतकऱ्यांनी या मागच्या 10 वर्षात आत्महत्या केल्या। त्या आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त घोषणा झाल्या, कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं, शेतकऱ्यांना आशा होती की ह्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होईल। कर्जमाफी ही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळते म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज स्वतः थकबाकीत केलं नव्हतं आणि त्याची थकबाकी वाढत चालली। एका बाजूला बँका दगाल लावतात आणि दुसऱ्या बाजूला सरकार कर्जमाफी करत नाही। त्यामुळे कर्जमाफी करणं हे या उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार। अध्यक्ष महोदय, भावांतर योजनेच्या बाबतीत आपण आश्वासन दिलं होतं, सोयाबीनची विक्रमी खरेदी केली म्हणून सांगतो आपण, पण लाखो टन सोयाबीन कमी भावानं शेतकऱ्यांना विकावं लागलं। अध्यक्ष महोदय, एक गंभीर गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो, 4892 रुपये सोयाबीनचा हमी भाव आहे। खाजगी व्यापारी तर घेतातच, परंतु महाबीज ही सरकारची संस्था आहे, महाबीजनं सुद्धा 3800 रुपयानं जे फेल झालेलं सोयाबीन होतं, म्हणजे जे नापास झालेलं सोयाबीन होतं, 3800 रुपयानं शेतकऱ्याकडनं खरेदी केलं। मग एखादा व्यापारी जर हमीभावापेक्षा कमी भावानं खरेदी करत असेल तर कारवाई करायचा अधिकार आहे, मग महाबीजवर सरकार कारवाई करणार का याचंही सरकारनं उत्तर दिलं पाहिजे। पीक कर्जाच्या बाबतीत मागच्या वर्षी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग झाली, त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सिबिलची अट लावणार नाही, सिबिलमुळे कुठल्याही शेतकऱ्यांचं कर्ज कुठलीही बँक नाकारला जाणार नाही। पण त्यावेळेस त्या SLBCचे प्रोसिडिंग बाहेर आलं, त्यावेळेस स्पष्ट असं होतं की तुम्ही तुमच्या बँकेच्या धोरणाप्रमाणे कारवाई करा। बँकांनी प्रत्येक बँकेनं सिबिलसाठी OTS मध्ये जर एखाद्याने कर्ज भरलेलं असलं, जामीनदार जरी असला तरी त्या शेतकऱ्याला कर्ज नाकारलं। माझी अध्यक्ष मध्ये विनंती आहे की यावेळेस तरी स्टेट लेवल बँकर कमिटीच्या मीटिंग मध्ये कठोर निर्णय घेऊन ते प्रोसिडिंगवर आलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना सिबिल आणि OTS मुळे कुठेही बँकांनी अडवणूक करू नये त्यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय, दिव्यांगाच्या बाबतीतही त्यांना जे साहित्य दिलं गेलं तेही निकृष्ट दर्जाचं होतं। त्यामुळे सरकार जरी मोठ्या मोठ्या गोष्टी करत असेल तर वस्तुस्थिती काय ही सरकारनं बघणं गरजेचं आहे। त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा आपण जी आश्वासन दिली आहेत त्याचं पालन कसं करता येईल यासाठी सरकारनं काम करावं आणि महाराष्ट्र जनतेला दिलासा द्यावा। धन्यवाद अध्यक्ष महोदय। कर्ज कसं परत करायचं आणि याच्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। अध्यक्ष महाराज, अधिवेशनचा काळ आहे, तुम्हाला अधिकार आहे, स्थगन आपण नाकारलं, पण अध्यक्ष महाराज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे? कर्जमाफी सरकार करायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही। रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज, आणि ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज। आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही, असा काही सरकारचा उद्देश आहे का? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, आपण निर्णय घेतला आहे, पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश गेले पाहिजेत की तातडीनं या घटनेचं तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे। शेवटचा दिवस आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसेल करायचं तर सरकारचं काम आहे अध्यक्ष महाराज, पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज, या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण करेल, हा माझा सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज। आपण दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी, उचित कारवाई करणार।